माऊलीनं देखील 6व्या अध्यायात कुठे साधना करावी, स्थान कोणतं निवडावं, किती सुंदर वर्णन केलंय. जलाशय असावेत, भुंगे असावेत, कमळ असावेत, हरिणं असावेत, पक्षी असावेत, कोकिळा असावी, सगळं असंच वर्णन आहे. आणि तिथे प्रसन्न मुद्रा आपली निर्माण होते, मग तिथे साधना करावी. ह्या सर्वांचे दर्शन करून व्रजेंद्रनंदन एका परमानंदात निमग्न झाले. त्यांच्यामधून आनंदाचे तरंग आपोआप निघू लागले. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. आनंद निर्मिती आनंदाला होऊ लागली. भगवंतामध्ये देखील आनंद निर्मित व्हावा लागतो. म्हणून भक्ती आहे. तुम्ही काय आनंदाचे महासागर म्हणजे का तुम्हाला देईल का काय? तुमच्याजवळ बाबा इतके लाखो रुपये पडलेत म्हणजे का तुमच्यासाठी ठेवलेत का? त्याला देऊ वाटलं पाहिजे ना. काय म्हटलं? त्यांच्यामधून आनंदाचे तरंग आपोआप निघू लागले. भगवंतामधून आनंद तरंगित झाला. म्हणून तर प्रसन्न केलं पाहिजे, खुश केलं पाहिजे. जे म्हटलंय ना ते याच्याच करता. त्यांच्यामधून आनंदाचे तरंग आपोआप निघू लागले. त्या आनंद लहरी वंशी नादातून प्रगट झाल्या. आनंद लहरी म्हणजे राधिनी शक्ती, तिन्ही शक्ती आणि जास्त वेष्टन झालेली राधिनी शक्ती, आराधिनी शक्ती म्हणजे राधिका राणी प्रवाहित झाली. लक्षात घ्या. आनंद लहरी वंशी नादातून प्रगटल्या. त्यामुळे व्रजमंडल पूर्ण आनंदाने न्हावून निघाले. काय झालं असेल पा? नॅचरली असं दिसत होतं, पण भगवान आनंदित झाले आणि तरंग आनंदाचे उठले. ते आनंदाचे तरंग पावरीमधून, बासरीमधून तो आनंद लहरी भगवंताच्या प्रवाहित झाल्या. आता भगवंताच्या आनंद लहरी कशा असतील पहा. वृंदावन भूमी शोभा घेऊन विकसित झाली आहे. स्वतः वृंदावन भूमी शोभा घेऊन विकसित झाली व साक्षात यशोदानंदन प्रकृतीचा स्वामी ऋतुपती आल्यानंतर अधिक उल्हासाने नटली आहे ती प्रकृती. आपला स्वामी ऋतुपती विश्वपती आपली शोभा पाहायला येणार म्हणून प्रकृती नटली. लक्षात घ्या. जावई येणार म्हणजे सासूबाई जशी नटते धोंडे खायला, तसं ती प्रकृती नटली की आपला स्वामी येणार आहे आज. किती किती आनंदित झाली असेल ती प्रकृती. आणि तिला सजवणाऱ्या शक्ती की भगवंताला खुश करायचंय, आनंद करायचं, त्याच्यातनं लहरी निघाल्या पाहिजेत. नॅचरली अधिक उल्हासाने नटली आहे व शोभायमान झाली आहे. आज हा मधुपती आल्याने वसंत स्वागत करण्यास तयार आहे. वसंत ऋतू स्वागत करतोय समोर. प्रकृती नटून थटून तयार आहे. माझा स्वामी येतोय. वीज येतात जागोजागी बल्ब लागतात. तसा आगमनाने भगवंताच्या आनंदमयी विद्युत तरंग उठले. काय आलं? वीज आल्याबरोबर बल्ब लागतात की नाही? आपले ज्ञानेश्वरी ऐकताना काही जणांचे ऑफ होतात बल्ब. डोळे झाकले म्हणजे बल्ब ऑफ झाले असं समजायचं. डोळे उघडे असले म्हणजे बल्ब ऑन झाले. आनंदित झाले म्हणजे जरा मोठा बल्ब लागला. हे उदाहरण आलंय म्हणून देतोय. वीज येतात जागोजागी बल्ब लागतात. तसा आगमनाने भगवंताच्या आनंदमयी विद्युत तरंग उठले व ज्या वृक्षांना फुले नव्हती
तेथे फुले प्रगटली. लक्षात घ्या, ज्या वृक्षांना फुले नव्हती तेथे फुले प्रगटली. कारण वसंत ऋतू आलेला आहे, स्वामी येणार आहे, प्रकृतीनं पुन्हा आपलं बळ खर्च केलंय, सगळं सौंदर्य पूर्ण नटून थटून तयार झाली. भगवंताला सौंदर्य आवडतं, सौंदर्य आवडतं, कारण स्वतः तो सुंदर आहे आणि विश्व पूर्ण सुंदर आहे, हे लक्षात घ्या. पूर्ण सौंदर्य. मग सत्यम शिवम सुंदरम हे स्वरूप आहे भगवंताचं. व ज्या वृक्षांना फुले नव्हती, आपल्याकडे भगवान पाहतोय 24 तास. असं म्हटल्यानंतर कसं राहावं, आपापला विचार करा. गबाळे मबाळे, 1.5 क्विंटल ओझं झालेले, 1 क्विंटल आत्ता झालेलं, 6 महिन्यांनी 1.5 क्विंटल होणारे, काय काय म्हणजे प्रभू किती खुश होईल सांगा. आनंदमयी विद्युत तरंग उठले व ज्या वृक्षाला फुले नव्हती तेथे फुले प्रगटली. काय चेतन ऊर्जा निर्माण झाली लक्षात घ्या. म्हातारे तरुण झाले असा अर्थ होत नाही. म्हातारे खोड तरुण झाले. जेथे थोडे होते तेथे असंख्य झाले. काही झाडांना फुलं कमी होते, 4 फुलं 10 फुलं, असंख्य प्रगटले. भगवान येताच. म्हणजे वसंत ऋतुपती सगळं सगळं आलेले आहेत, आपली कलाकारी दाखवायलेत भगवंताला. असंख्य फुलं देखील निर्माण झाली, जी थोडी होती, ज्याला नव्हती त्याला प्रगट झाली. काय वनभूमी झाली असेल सांगा. सर्व वनभूमी कुसुममय झाली. का शुकाचारी वेडे झाले, का शंभू वेडे झाले, मला सांगा. कुठल्या स्वर्गामध्ये वर्णन आहे असं? अरे या भूमीमध्ये वर्णन आहे झालेले निर्माण. कुठे कैलासांचं असं वर्णन आहे का? कुठे विष्णू लोकाचं असं वर्णन आहे? दाखवा. सर्व वनभूमी कुसुममय झाली, फुलच फुलं. ज्यांनी प्रत्यक्ष वर्णन पाहिले त्या संत महात्म्याने सांगितले की, ज्यांनी प्रत्यक्ष वर्णन पाहिलं, जसं शुकाचार्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, ज्या संत महात्म्यांनी प्रत्यक्ष वर्णन पाहिलं, सर्व वृक्षांनी देवाला प्रार्थना केली की जेवढे जीवनभर फुले आमच्याकडून प्रगट होणार असतील ती एकाच दिवशी होऊ द्या देवा. ते ऋषीमुनी म्हणतात, वृक्षांच्या मनात हा भाव होता आणि देवाला प्रार्थना करत होते, परमेश्वरा जीवनामध्ये जितकी आम्ही प्रगट करू फुलं ते आजच करून टाका, आम्हाला पुन्हा निर्बीज करा, काय करायचं करा, पण आज करा. आमचा स्वामी आलेला आहे. काय त्याग आहे, काय समर्पण भाव, प्रकृतीपासून जड चेतन वस्तूंचा काय समर्पण भाव आहे सांगतोय मी. एकाच दिवशी होऊ द्या. व ती प्रार्थना ऐकल्या गेली. त्यांनी प्रत्येकाने प्रार्थना केली, आज आम्हाला पूर्ण शक्तीनिशी उतरू द्या. ती प्रार्थना भगवंतानी ऐकली व वनराई फुलराणी बनली. वनराई काय बनली? फुलराणी. सोनी झोपता येत नाही ना, गोपिका झोपल्या नव्हत्या, मी पाहिलं. वनराई फुलराणी बनली. श्रीकृष्णाचे अभिनंदन सर्व पुष्प करू लागले. प्रत्येक पुष्प चेतन झालंय, प्रत्येक वृक्ष चेतन झालंय, त्यांना भाव प्रगटले, त्याला शब्द प्रगटले आणि प्रत्येक पुष्प धन्यवाद मानतं, भगवंता तुला पाहिलं रे. बस काय आमचं भाग्य आहे. श्रीकृष्णाचे अभिनंदन सर्व पुष्प करू लागले व हसून स्वागत करू लागले ते पुष्प. म्हणजे भगवंत चालत असतील, लगेच स्पर्शाला देखील हे करत असतील की आपल्याला स्पर्श करावा भगवंताने.
हसून स्वागत करू लागले. त्यावेळेस काश्मीरचं फूल हसतं पहा आणि आपलं फूल रडतं आपल्याला पाहिल्यावर. काश्मीरमध्ये का एकदम उमलतं, तर भगवंताला पाहून फूल कसं हसलं असेल फक्त कल्पना करा. आणि चेतन काय प्रगट झाला असेल त्याच्यातनं. म्हणून म्हणतो ना, हा दिव्य भारत आहे, पुण्यमयी धरा आहे, जे स्वर्गादपी करीयशी नाही आहे स्वर्गात देखील. सर्व पुष्प करू लागले व हसन स्वागत करू लागले. आता भ्रमर देवलुकीचे देव बनले. पहा, भुंगे कोण बनले? देवलोकीचे देव. प्रत्यक्ष तर येणार नाही, भगवान येऊ देणार नाही. भुंगे बनावं, प्रार्थना केली आणि भुंगे बनले. लक्षात घ्या, भ्रमर देवलोकीचे देव बनले. अरे, कृष्णाला पाहण्याकरिता भगवान शंभू कशाची देवता आहे? वैराग्याची. नेहमी समाधीमध्ये राहणारी, स्मशानात आनंद मानणारी, वैराग्य पूर्ण. कृष्णाचं सौंदर्य ऐकल्यानंतर रूप घेऊन आले. एक साधूच, यशोदे तुझा पुत्र फक्त मला पाहू दे, मला मांडीवर घेऊ दे. आणि पाहिल्यानंतर वेडे झाले ते स्वरूप. तर वनराई सगळे वेडे झाले. लक्षात घ्या काय झालंय. भ्रमर देवलोकीचे देव बनले. ऋषीमुनी देखील भ्रमर झाले. ज्यांना देह बदलता येत होता ते ऋषीमुनी देखील भ्रमर झाले. असं घुसता येत नाही माणसाला. चले जाओ द्वारपाल, वरचे खालचे, झोप घेऊ नका. आमच्या मॅडम झोपल्या. काय झालं? भ्रमर देवलुकीचे देव बनले आणि ऋषीमुनी देखील भ्रमर झाले. ज्यांना देव बदलता येतो त्यांनी विचार केला की आजपर्यंत अतृप्त राहिलेलं मधुपान आज पूर्ण होणार. कोणी? देवांनी. देव म्हणजे भक्ती विरहित आहे, त्यांना भक्ती नाही करता येत देवांना. त्रिदेव वेगळे, 3 देव ब्रह्मा विष्णू महेश जर सोडले तर बाकीचे देव केव्हाही खाली येणार आहेत. मानव होणार आहेत, किडे होणार आहेत, काही होणार आहेत. त्यांना यावं लागणार आहे. आणि त्यांना साधना आणि भक्ती करता येत नाही. फक्त मानवी शरीरात करता येते पृथ्वी तलावर. आणि पाहायचं असेल तरी इथेच पाहता येतं. त्यांनी विचार केला देवांनी आणि ऋषींनी की आज अतृप्त राहिलेलं मधुपान आज पूर्ण होणार. मधुगंध, मधुपान, आज भक्ती रस आपल्याला चाखायला मिळणार. आणि आज इच्छा आहे आमची लाखो वर्षाची तपश्चर्येतून की हे सगळं मिळावं पाहायला. आज आम्ही भाग्यवान आहोत. त्या काळातले ऋषी किती भाग्यवान असतील जे अस्तित्वात असतील. अतिशय गुंजन, मध्ये मधुरता आणून मदमस्त होऊन गुंजारव करू लागले. कोणी? भ्रमर देव आणि ऋषी. आपले भुंगे नाही झाले. उगीच काहीतरी, त्याला काही हे नाही, ताल नाही, स्वर नाही. ते अतिशय मधुर गुंजन गोड आणून मदमस्त होऊन, धुंद होऊन, बेधुंद होऊन, कारण नाहीतरी पवन उडवत होता, गुंजारव करू लागले. कारण त्यांनी ऐकावं, भगवंतानी तो नाद गोड ऐकावा. करोडो करोडो फुलांचा आस्वाद घेऊन मधुपान करू लागले. कारण फुलं ती चेतन निर्मित आहेत. चेतना शक्तीनी, स्वरूपाधिक शक्तीनी ती चेतन फुले निर्माण केलेली आहेत. तिचा स्पर्श घेण्याकरिता तुटून पडले हे ऋषीमुनी आणि देव. की गंध आता पिऊन प्रत्येक फुलांचा गंध प्यावा. त्या सगळं चेतनमयी आहे, दिव्य आहे. फुलांचा स्वाद घेऊन मधुपान करू लागले. आपण निदान भाव, जसं म्हणलं ना, दाटूमुठीचे बत्ताशे खा.
बोटाने खायलो. अरे दाटू मुठी आपण खा ना तसं. भाव निर्माण करा. काय पडलंय त्या काश्मीरला आणि कुठे जाता? अरे हे वाचा आणि दिव्य लोक आपण निर्माण करा. तिथे तुम्ही फिरतायत पहा. आस्वाद घेऊन मधुपान करू लागले व एक स्वर गुंजनाचा प्रगट झाला. एका स्वरात गान सुरू केलं भुंग्यांनी. एखादं गीत सुरू केलं असेल, नाही तर कोणाचं खाली कोणाचं वर, असं नाही. एक स्वर. जशी वीणा वादन सुरू झाले असं भुंग्यांचा नाद. एक शेकडो भुंगे निर्माण झाले आणि नाद असा की जसे वीणा वाजते, इतका मधुर नाद. मधुर कंठ. त्यानंतर शुक, मैना, कोकिळा म्हणजे पोपट आदी प्राणी आपल्या मधुर कंठाने गायन करू लागले. त्यांचे कंठ फुटले आणि शुकांनी, मैना आणि कोकिळा यांनी आणि अनेक प्राण्यांनी मधुर कंठाने गायन सुरू केलं. काय कशी शोभा आहे. व गान करीत नाचत उडत होते ते. अरे खरंच ना, पहा ना, अशी चेतनमयी दिव्य एक एक प्रकाशमय फूल होतं. त्याच्यातनं हजारो रश्मी बाहेर पडतायत. असे फुलं दिव्य पाहिल्यानंतर कोणालाही नाचावंसं वाटत आहे. ह्या सर्वांचा एक अतुलनीय नाद वनात उदित झाला. एक नाद भुंग्यांचा, पक्ष्यांचा, एक नाद, एक स्वर, एक लय, एक गीत असा प्रवाहित झाला. त्यांचा प्रतिध्वनी. कोणाचा? ह्या सगळ्यांचा प्रतिध्वनी यमुनेत, जलाशयात, पर्वत रांगेत व वनात उमटला. अरे ऋषीमुनींच्या शक्तीचं गाण होतं ते. पशुपक्षी देखील दिव्य आहेत, तेही ऋषीमुनीच आहेत. त्यांचा नाद जो प्रगट झाला ना, अजून तर भगवंताच्या बासरीचं नाहीये वर्णन. यमुनेत, जलाशयात. यमुना आज यमुना जळ स्थिर स्थिर वाहे. तुकाराम. यमुनेत, जलाशयात, पर्वत रांगेत, पर्वतांच्या रांगेमध्ये त्या ध्वनी लहरी प्रगटल्या. अरे मी बोलतोय तर तुमच्यावरून ध्वनी लहरी आदळतात आणि अनुभव देतात. जर खरंच तुमचे भाव चांगले असतील तर, जसे भाव तसे अनुभव. तर जलाशयात, पर्वत रांगेत, वनात उमटला. एकेका सेलमध्ये दिव्य स्वर प्रगटला. भगवंताचे बालसखा यांनी पाहिले की वनदेवी आज संपूर्ण साज श्रंगाराने नटून स्वागतास सज्ज झाली आहे. कारण रोज पाहत होते ना, त्यांचं काम धंदा तिथेच होता. अरे आज काय नटली वनदेवी. बालांनी पाहिलं. फ्रेंड सर्कल की साज श्रंगाराने नटून स्वागतास सज्ज झाली आहे. ती स्वामींना पाहण्यास श्रीमयी, सुषमामयी, शोभामयी झाली आहे. श्रीमयी म्हणजे श्री कशाला म्हणतात? धनवंत, ऐश्वर्य संपन्न, ऐश्वर्य पूर्ण शक्ती उतली. श्री चमक. श्री म्हणजे सौंदर्य. श्री म्हणजे एखादी श्री शब्द असा दाखवतो चमक, तेज, सुंदरता, ऐश्वर्य. ह्या सिद्ध्या, धन, समृद्धी, श्रीमयी, सुषमामयी आणि शोभामयी झाली आहे. कोण? आपल्या स्वामींना पाहण्याकरिता प्रकृती श्रीमयी, सुषमामयी, शोभामयी झाली आहे.